नमस्ते दोस्तों, चला फिरूया या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अंडा कढीची रेसिपी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी सर्वात पहिले अंडे उकळायला ठेवत आहे। मी 6 अंडे घेतलेले आहेत। आता ते मी कुकरमध्ये बॉईल करणार। त्याच्यासाठी मी आता कुकरमध्ये अंडे ठेवतो। 10-15 मिनिटात ते बॉईल झाल्यानंतर ते आता कुकरमध्ये ठेवून बॉईल झाल्यानंतर पुढची रेसिपी दाखवतो। आता चालूया अंडा कढीची पुढची रेसिपी बघण्याकरिता। त्याकरिता मी हे 6 अंडे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर तिखट पावडर, हळद पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, लसूण आणि कांद्याची पेस्ट जी राहते की नाही, तर ते घेतलेली आहे। अद्रक लसूण घेतलेला आहे, समार त्याची पेस्ट आहे। तर आता चालू करूया। सर्वात पहिले आपण अंडे तळून घेऊया। त्याला थोडासा फ्राय करायला लागते। फ्राय केल्यानंतर एक अंडा आपण काढू। अंडा कढीसाठी आपल्याला लागणार आहेत हे कांदे। मी 2 कांदे चिरून ठेवलेले आहेत, तसे थोडेसे जास्त चिरलेले आहेत। त्यानंतर समार लागेल, थोडासा लिंबू लागेल। अंडे फ्राय होणं चालू आहे। आता शिल्लक राहिलेले जे तेल आहे की नाही, त्याच्यामध्ये आपण थोडासा हिंग टाकू। त्याच्यानंतर थोडीशी जिरा, त्याच्यानंतर राई, छान आता हे झालेलं आहे, तडका बसलेला आहे त्याला। आपले कांदे आता कांदे मस्त फ्राय होऊ द्यायचे आपल्याला। जेव्हा म्हणतं पूर्ण फ्राय होत नाही तेव्हा म्हणतं त्याला मधात हलवायचे। त्याच्यानंतर आपण त्याचे मसाले टाकू। त्याच्यासाठी मी ते अद्रक समाचा पेस्ट तयार करून ठेवलेला आहे। हे मसाले पावडर काढून ठेवलेलं आहे। हे लसूण आणि कांद्याची जे रेडीमेड भेटलेली पावडर असते की ते विकत आणलेली आहे। हे तिखट पावडर आहे, घरचं आहे। हे हळदी पावडर आहे, हे धनिया पावडर आहे, हे गरम मसाला, हे आईने केलेला गरम मसाला आहे। वर्षभरात आम्ही करून ठेवतो त्याच्यातला। त्याच्यानंतर आपल्याला 1 चम्मच चालते हे अद्रक समार लसूणची दळलेली पेस्ट लागेल, ते तयार आहे। आता आपण कांदा हलवू, त्याच्यानंतर एक मसाले त्याच्यात टाकत जाऊ। आता आमच्या कांद्याचा कलर बदललेला आहे। आता याच्यामध्ये आम्ही अद्रक समार लसूणची पेस्ट टाकणार। आता समजा तुम्हाला आवडली असेल अंडा कढीची रेसिपी तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। बघत राहा।
आता मी अद्रक समारचे 2 चमचे पेस्ट टाकत आहे. थोडं जास्तही टाकलं तर काही फरक नाही पडत, कारण या मसाल्याशिवाय भाजीला चव येत नसते. हा आपला अद्रक समार थोडासा फ्राय करून घेणार आहे. काल मी एक रेसिपी तयार करून ठेवलेली आहे जीवतीची भाजी. त्याच्यामध्ये माझा कॅमेरा थोडा हालत गेलेला आहे, त्यामुळे थोडासा अडतिकळही दिसत होती. पण आता जसं जसं ते हळूहळू व्यवस्थित होईल, हा अंडाकडे जे आहे त्याच्यात काल जे राहिलेले त्रुटी आहे ते मी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे आपला अद्रक समार आहे, त्याला लागायला नाही पाहिजे म्हणून त्याचं जे पाणी निघालेलं आहे ते टाकत आहे. अद्रक समार चांगला भाजून घेणं आहे. त्याच्यातले ते पूर्ण तेल वरती यायला पाहिजे अशा प्रकारे. चांगले फ्राय झालेले आहेत. आपला मसाला मस्त तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण आता हळद मिरची पावडरचा हे मसाला टाकणार आहे. मस्त फ्राय करून घेणं. आपण सर्व मसाले एकत्रच टाकलेले आहे. तुम्हाला ग्रेव्ही कशी पाहिजे त्याच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. ते लागायला नाही पाहिजे म्हणून आपण त्याच्यात टमाटर सॉस टाकलेला आहे. टमाटर सॉसनी कसं होते, त्याला आणखी टेस्ट छान येते. जेव्हापर्यंत तेल सुटत नाही तेव्हापर्यंत त्याला हलवत राहायचे. आपला मसाला चांगला होत आलेला आहे. आता हे थोडासा गरम मसाला, चम्मच गरम मसाला टाकायचा आहे. हा वेगळा आहे, हे कांदे लसूण भाजून ते तयार केलेला काळा मसाला आहे. त्याचं मटणमध्ये टाकतात वरतून. हे भाजीचा मसाला छान तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी सोडून एक उकळी येऊ देऊ. आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं ताकी त्याची ग्रेव्ही छान बनेल.
आता उकळी यायची वाट पाहू द्यायची आहे आपल्याला. उकळी आली, आपल्याला ग्रेव्ही चेक करायची आहे. आपल्याला पातळ पाहिजे तर पातळही तयार करू शकतो. तर त्या ग्रेव्ही आता मिक्स होणार त्याच्यामध्ये. माझ्या या चॅनलवरून हिंदी आणि मराठीमध्ये रेसिपी जी आहे तुम्हाला मी एक रेसिपी नवीन सादर करणार आहे. झाकून ठेवूया त्याला 2-3 मिनिटं. आता उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 चम्मच मीठ टाकत आहे. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे, चवीनुसार. मीठ कमी झालं तर चालते, पण जास्त नाही व्हायला पाहिजे. वरतून घेता येते आपल्याला. आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे छानपैकी. आणखीन पातळ लागत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी त्याच्यात ॲड करू शकता. मला थोडीशी ग्रेव्ही पातळ पाहिजे, त्याच्या हिशोबाने मी थोडं पाणी टाकत आहे त्याच्यात. आणि हे माझे बॉईल केलेले आणि फ्राय केलेले अंडे मी त्याच्यामध्ये सोडत आहे. छान अशी अंडकरी. आता त्याची एक उकळी घ्यायची आहे आपल्याला जरा जोरात. वरतून टेस्टसाठी कस्तुरी मेथी टाकू आपण. कस्तुरी मेथी जास्त नाही टाकायची. कस्तुरी मेथी फक्त चवीसाठी, चवीपुरती आहे. कस्तुरी मेथी जी आहे फक्त असं त्याचा टेस्ट यायला पाहिजे त्याच्या हिशोबाने थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची आहे बस. बाकी तिखट आपल्या आवडीनुसार. आता मी साधारण सर्व आई वडिलांच्या हिशोबानं तिखट केलेलं आहे. आणि ग्रेव्ही तुम्हाला जेवढी ठेवायची असेल त्याच्या हिशोबाने तुमची ग्रेव्ही तुम्ही ठेवू शकता. आता आम्हाला थोडंसं पातळ लागते, तर आता मी याला एक उकळी घेऊन त्याला बंद करणार आहे. आता काढून बघू आपण. उकळी छान आलेली आहे. आपला अंडा कढी तयार झालेली आहे. या मित्रांनो आता सर्व आपण सोबत जेवू. आता आपला अंडा कढी चांगली सकाळी उकडलेली आहे. शेवटी आपण थोडीशी चवीसाठी निंबू राहते की नाही, अर्धा निंबू त्याच्यात पिळून घेऊ. तर चला तर मित्रांनो, आपली रेसिपी तयार झालेली आहे. या आपण अंडा कढीचा पूर्ण आनंद घेऊ. ओके, भेटू मग पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. ओके, भेटू मग पुढच्या नवीन रेसिपी. सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा, त्यानंतर कॉमेंट्स करा. बाय मित्रांनो.